देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागी. देव मंदला, देव मंदला, देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागी. देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागी. दुबळा तुका भावेवीन, दुबळा तुका भावेवीन, उदारा देव घेतल्या ऋण. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुधले जागी. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. रामभद्राय रामचंद्राय वेदसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. शिवाय गौरी वदनाब्जरुन्द, सूर्याय दक्षाध्वरनाशकाय, श्रीनीलकण्ठाय वृषध्वजाय, तस्मै शिकाराय नमः शिवाय. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
कोणी देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी देव न लगे साठवणीचे रुधले जागे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता जमलेल्या भक्त भाविक व भक्तिमती मातांच्या समोर कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी देहो निवासी देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत असलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा नसून 5 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज जनतेची देवाबद्दल किती भावना आहे, किती प्रेम आहे, किती आस्था आहे, किती आपुलकी आहे, याचा तपशील तुकोबारा या अभंगातून करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने भगवान पांडुरंगाच्या असीम कृपेने निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ महाराज नामदेव महाराज आदी करून सर्व संत महंत यांच्या कृपा आशीर्वादाने सगळ्यांचा आदरास्थान श्रद्धास्थान गुरुस्थान असलेले परमपूज्य आदरणीय ब्रह्मलीन उज्ज्वलानंदजी महाराजांच्या प्रेरणेने व सगळ्यांचं आदरास्थान गुरुस्थान असलेले श्री गुरु बाबा महाराज हसेगावकर हौसेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व सगळ्यांचं आदरास्थान श्रद्धास्थान हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील एक गान कोकिळा भजन सम्राट हरिभक्तपरायण निळोबा महाराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची द्वितीय दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आप्पांच्या आदेशाने आमचे साहेब राजेंद्र साहेब पवार यांच्या प्रेरणेने माझ्याकडे ही सेवा मिळालेली आहे. माने महाराज हरिभक्तपरायण माने महाराजांच्या प्रेरणेने माझ्याकडे ही सेवा मिळालेली आहे. आणि या सेवेसाठी उपस्थित असलेले सगळे संत महंत पहा, तुम्ही कालपासून ऐकत आहात. महाराष्ट्रातील एक ख्यातनाम गायक हरिभक्तपरायण भजन सम्राट गान कोकिळा असलेले रवींद्र महाराज पवार आहेत. हरिभक्तपरायण गान कोकिळा रवींद्र महाराज, त्याच्यानंतर हरिभक्तपरायण निळोबा महाराज आहेत, हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज आहेत. कारण हे सामान्य माणसं नाहीत, हे या वारकरी संप्रदायातील एक सिंह आहेत. हे सिंह आपल्याला भेटलेत. हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही आदरणीय सचिनजी महाराज पवार हरिभक्तपरायण, कृष्णा महाराज भोसले आदी करून सगळे संत महंत इथे उपस्थित आहेत. खरं तर म्हणजे असे गायक लाभणं आपल्या भाग्यच म्हणावं लागेल बरं का साहेब. आमचे गुरुजी सांगायचे, हे गोरे आहेत की काळे आहेत, उंचे आहेत की ठेंगणे आहेत, जाड आहेत की बारीक आहे, हे यांचं रूप नाही. गुरुवारी असं सांगायचे, कोकिलानाम सुररूपम नारी रूपम पतिव्रताम विद्यारूपम कुरूपानाम क्षमा मित्रम तपस्विनः. याचा अर्थ असा आहे, कोकिळाचा रंग कसा असतो? तुमच्याकडचे कोकिळे धवळा असतो ना? होच म्हणा. कसा असतो रंग? काळा असतो. पण कोकिळाचा रंग हा जरी काळा असेल पण तो तिचा रंग नाही. कोकिलानाम स्वररूपम, स्वर तिचं गायन हेच तिचं काय आहे? रूप आहे. नारी रूपम पतिव्रताम, स्त्री किती सुंदर आहे याला महत्व नाही, तिच्या मनामध्ये पतीविषयी काय भाव आहे हे तिचं रूप आहे. पतिव्रतापणा हाच तिचं रूप आहे. विद्यारूपम कुरूपानाम, कुरूप माणसाचं रूप हे वाकडा तिकड्या ठिकाणच्या 8 ठिकाणी वाकडा आहे हे त्याचं रूप नाहीये. जनक राजाच्या नगरीमध्ये अष्टावक्र नावाचे पंडित होते. ते जेव्हा सभेमध्ये आले तेव्हा अष्टावक्रांना पाहिल्याबरोबर जेवढे सभाजक बसलेले होते ते सगळे हसू लागले. अष्टावक्रांनी सांगितलं जनक राजांना, राजे सरकार, तुमच्या नगरीमध्ये मात्र माणसं नाहीत, हे सगळे चर्मकार आहेत. म्हणून विद्यारूपम कुरूपानाम, माणसाचं रूप हे विद्या असतं. पहा, गुरुवारी असं सांगायचे, विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम, विद्या भोग करे यशस्सुख सुख करे, विद्या गुरुनाम गुरु, विद्या बंधुजने विदेश गमने, विद्या परम दैवतम, विद्या राजसु पूज्यते नहीं धनम,
विद्या विहीन पशु हो. विठ्ठल विठ्ठल. माणसाचं रूप ही विद्या आहे. मग ती कोणती विद्या असू द्या, अध्यात्म विद्या, विद्यानाम. माणसाचं रूप हे विद्या आहे. विद्या हे गुप्त धन आहे माणसाचं. हा, न चौर्य हर्यम न राज्य हर्यम न भ्रातृभाज्यम न भारकारी वे कृते वर्धते व नित्यम विद्या धनम सर्व धन प्रदानम. विद्या असलेली माणसाचं कधी चोरी घेऊन जाऊ शकत नाही. राजा चाच्यावर इन्कम टॅक्सची धार टाकू शकत नाही. नव्हे भाऊबंद वाटा मागू शकत नाही. तुम्ही किती संपत्ती कमवा, पण त्याच्यामध्ये तुमचा भाऊ हा वाटा मागेलच. पण विद्याधन असं आहे, त्याला कोणी वारस नाही, त्याला कोणी वाटादार मागत नाही. पहा, लक्ष देऊन ऐका. विद्या माणसाला प्रवासामध्ये अतिशय भावासारखं काम करत असते. त्याच्यानंतर पहा, माझ्या डोक्यावरती हा फेटा आहे. किती वेळ मला गोड लागेल? कीर्तन संपेपर्यंत वाटेल. पण एकदा कीर्तन संपलं की या फेट्याचं सुद्धा मला वज होईल. पण जे मी ज्ञान प्राप्त केलेले, जे गाथा पाठ केलेली आहे, जी गीता पाठ केलेली आहे, जे गुरुवर्यांसमोर जे ज्ञान मी संग्रहित केलेलं आहे, त्या ज्ञानाचं मला कधी ओझ होणार नाही. म्हणून विद्याचा भार कधी होत नसतो. म्हणून विद्याहीन मनुष्य हा पशुतुल्यच मानला जातो. विठ्ठल विठ्ठल. गुप्तम धनम विद्या भोग करी यशस्सुख करी. माणसाला जो भोग प्राप्त होतो, पंचेंद्रियाचा जो भोग प्राप्त होतो, तो सुद्धा माणसाला विद्येनेच प्राप्त होत असतो. पहा, आज साहेबांकडे एवढं वैभव आहे, तुमच्याकडे ज्ञान होतं, विद्या होती, म्हणून तर हे सगळा लावाजामा तयार झाला. माणसाच्या जीवनामध्ये काही जरी नाही प्राप्त झालं तरी चालेल, पण त्याच्याकडे विद्या ज्ञान हे असलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. विद्या भोग करी यशस्सुख करी. माणसाला यश देण्याचं काम ही विद्या करत असते. माणसाला विद्या ही गुरुचीही गुरु असते. विद्या गुरुनाम गुरु. विद्या बंधुजने विदेश गमने विद्या परम दैवतम. पहा, परराष्ट्रामध्ये परदेशामध्ये जेव्हा आपण गमन करतो, यात्रा करतो, प्रवास करतो, जेव्हा आपण पर्यटन करतो, त्यावेळेला आपला कोणी घर आपल्या बरोबर येत नसतं. आपली बायको कधी आपल्या बरोबर येत नसते. आपला भाऊ कधी आपल्या बरोबर येत नसतो. आपले वडील सुद्धा आपल्या बरोबर कधी येत नसतो. पण आपली विद्या मात्र आपल्या बरोबरच असते. म्हणून माणसाने विद्या कमवली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून राजासमोर तुम्ही गेलात, प्रधानासमोर जर तुम्ही उभा राहिलात, पंतप्रधानासमोर उभे राहिलात, तुम्ही किती जरी मातबर श्रीमंत असाल, राजा तुमची पूजा करणार नाही. तिथे राजा धनाढ्याला किंमत देत नाही. विद्वान सर्वत्र पूज्यते. म्हणून माणसाने विद्या कमवली पाहिजे. म्हणून कुरूप माणसाचं रूप हे रूप नसून विद्या त्याचं रूप आहे. विठ्ठल विठ्ठल. विद्या रूपम कुरूपानाम क्षमा मित्रम तपस्विनः. तपस्वी माणसाचं रूप हेच, त्याचं काही तपाचं तुपाचं तेच त्याचं रूप नसतं. क्षमा हेच त्याचं तप असतं. लक्ष देऊन ऐका. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जेव्हा आळंदीमध्ये राहायचे, सिद्धबेटामध्ये राहत असताना ज्ञानोबा भिक्षा मागायचे. साधकीय अवस्था असताना माणसाने भिक्षाटन केलं पाहिजे. ब्रह्मचार्याने संन्याशाने यांनी भिक्षा मागितली पाहिजे. ज्ञानोबा जेव्हा भिक्षेला जायचे तेव्हा काही लोक आदराने भिक्षा द्यायची, पण काही लोक, काही पंडित, त्या काळामधील जे काही पंडित होते, ब्राह्मण होते, काही पुजारी होते, ते ज्ञानोबारांच्या भिक्षेला नकार द्यायचे. एके दिवशी काय झालं, ज्ञानोबारा भिक्षा मागायला गेले आणि भिक्षा मागायला गेल्यानंतर एके दिवशी विसोबा खेचरांनी ज्ञानोबाराला भिक्षेसाठी आमंत्रित केलं. ज्ञानोबारा विचार करतात, जी व्यक्ती माझं आयुष्यभर आज मला तिरस्कार करत आली आणि आज मात्र ज्ञानोबाराय म्हणतात, आज मात्र ही उलटी गंगा व्हायलाच कशी लागली. ज्ञानोबाराय म्हणतात, दाल में कुछ काला आहे. ज्ञानोबा म्हणले, दाळ नाही काली, संपूर्ण दाळच काळी आहे. आज विसोबा खेचर मात्र मला भिक्षेला बोलवतात कसं. भिक्षेसाठी ज्ञानोबारायांना दरवाजासमोर उभं केलं आणि विसोबा खेचरांनी 3 वाट्या आणल्या. किती वाट्या आणल्या? 3 वाट्या. 3 वाट्या कटोऱ्यांमध्ये एका वाटीमध्ये शेण होतं, एका वाटीमध्ये चिखल होता आणि एका वाटीमध्ये मात्र माती होती. ज्ञानोबारांनी पहिले 4 घरं भिक्षेचे मागितले होते,
पाचवी घराची भिक्षा म्हणून विसोबा खेचरांच्या समोर उभे राहिले आणि विसोबा खेचरांनी भिक्षा आणली म्हणून ज्ञानोबा तर खाली उभे होते, ते असे ओट्यावर उभे होते आणि विसोबा खेचरांनी एक एक वाटी त्या भिक्षेच्या पात्रामध्ये घातली. ज्ञानोबारायांना राग आला, ज्ञानोबारायांची भिक्षा सगळी खराब झाली, त्याच्यामध्ये शेण माती चिखल काढला गेला म्हणून ज्ञानोबारायन ते भिक्षेचं पात्र खाली ठेवलं आणि ज्ञानोबाराय मात्र रागारागाने सिद्धबेटाकडे गेले. सिद्धबेटामध्ये गेल्यानंतर ज्ञानोबाराय ज्या स्थानावरती राहत होते तिथे एक पर्णकुटी बांधलेली होती, आश्रमाची स्थान कोपी गुहा म्हणून ज्ञानोबाराय कुटियामध्ये गेले, कोपीमध्ये गेले आणि कोपीमध्ये गेलेलं आदिशक्ती मुक्ताबाईंनी पाहिलं. ज्ञानोबाराय कुटियामध्ये पर्णकुटीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबारायने दरवाजा लावून घेतला, आसन टाकलं आणि ज्ञानोबाराय ध्यानस्थ झाले आणि मग मुक्ताबाई जेव्हा ताटीजवळ गेले आणि ज्ञानोबाराला उपदेश करू लागले. ज्ञानोबाराया योगी पावन मुक्ताबाई उपदेश करत आहे. ज्ञानोबाराया, अहो तुम्ही भिक्षा मागायला गेलात आणि भिक्षा मागत असताना विसोबाने तुमच्या भिक्षेमध्ये माती घातली, चिखल घातला म्हणून तुम्ही रागवायचं नाही. पहा, या जगाने ओनव्याचं रूप धारण केलं, या जगाने अग्नीचं रूप धारण केलं, तर तुम्हाला मात्र अग्नी होता येणार नाही. मग तुम्ही काय झालं पाहिजे? तुम्ही पाणी झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? विश्व रागे झाले वन्नी, संती सुखी व्हावे पाणी. जर तुम्ही जर अग्नीचं रूप धारण केलं तर सामान्य जीवामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहणार? महाराज, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कारण का? हे संपूर्ण जग विष्णुमय आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ म्हणून चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे. कोणाचा द्वेष करता तुम्ही? आणि याला साधू म्हणतात. सगळे अपराध जो सहन करतो त्याला साधू म्हटलं जातं. जगाचे अपराध जो सहन करतो त्याला साधू म्हटलं जातं. म्हणून विद्यारूपम कुरूपानाम क्षमा मित्रम तपस्विनः. ज्या ज्ञानोबारायांनी नुसतं विसोबा खेचराकडे वाकड्या नजरेने जरी पाहिला असता तरी विसोबा खेचरांचा भस्म झाला असता. पण तपस्वी माणसाचं रूप हे क्षमा आहे. मला एवढंच सांगायचं होतं. विठ्ठला विठ्ठला बोलत होतो. हे गायक वादक आहेत, हे गुणीजन आहेत, हे महाराज लोक आहेत. हे यांचं रूप नाही आहे, हे यांचा गुण, यांची कला, हे ज्यांचं रूप आहे. विठ्ठला विठ्ठला. सगळे महाराज मंडळी आहेत. त्याच्यानंतर सगळे बाळगोपाळ मित्र मंडळी आहे. पहा, आमच्या संस्थेते हरिभक्त परायण सचिनजी महाराज यांनी जी संस्था मागच्या वर्षी ओपन केली, ते श्री निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी आणि पूज्य श्री महाराज त्यांचे विद्यार्थी कृष्णा महाराज, सगळे महाराज मंडळी आहे. सगळ्यांचे नाव मी आता घेऊ इच्छितो. अतिशय सुंदर संशिष्टीम. लक्ष द्या माझ्याकडे, ऐका. बऱ्याच ठिकाणी महाराज असतात, गायक असतात, गुणीजन असतात, विद्वान असतात, पण संशिष्टीम फार वेगळी असते. मी तर साहेब आता परवा दिवशी इकडं खाली कार्यक्रमाला गेलो धुळे भागामध्ये. तिथे एका संशिष्टीला म्हणलं थोडासा विको दे, विको. मग त्याने विको त्या मशीनमधला द्यायला पाहिजे होता ना, तो विको तिथला नाही दिला. त्याने बाथरूममध्ये गेला,
विको वज्रदंतीची पावडरची डबी आणली आणि माझ्या जवळ आता मी काय का दात घासत बसू, असे बी काही सिस्टीमवाले असतात. आपले हरिभक्त पारायण मालेगावचे एक सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील एक फार मोठी संसिस्टीम विंध्यवासिनी संसिस्टीम सोनू दादा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आता सेवेला घेतलेल्या अभंगाकडे वळतो तो पूर्वी एक थोडंसं भजन करा. विठाला विठाला साहेब, तुम्ही एवढे मोठे लोक जमवले हे काही सामान्य नाही. तुम्हाला तुमचं भाग्य म्हणावं लागेल. कोणाची संगती घडत असताना सुद्धा हे भाग्य असतं बरं का. जीवनामध्ये संगती घडतेच माणसाला, पण संगतीमध्ये 3 प्रकार आहेत. संगतीमध्ये 3 प्रकार आहेत. एक सुसंगती आहे, एक विषम संगती आहे, आणि एक अशा काही संगतीचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एवढी सुसंगती मिळाली, सत्संगती मिळाली, हे तुमचं भाग्य आहे. निळोबा महाराजांच्या संगतीमध्ये आहात म्हणून तुम्ही एवढा सगळा अखंड हरिनाम सप्ताह करतात. मी तर असं म्हणेल, थोडंसं वाईट नका मानून घेऊ, कदाचित तुमच्यापेक्षाही या लातूर जिल्ह्यामध्ये निलंग्या तालुक्यामध्ये भरपूर लोक श्रीमंत असतील, पण त्यांना अशी कधी सद्बुद्धी सुचणार नाही. त्याचं कारण काय? ज्ञानोबाराय बोलतात, जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, तेत जाण धनंजया विभूती महाजी. संपत्ती आहे आणि संपत्ती नंतर ती सत्कर्मामध्ये लागत असेल, ती संपत्ती एक दैवी संपत्ती आहे. म्हणून तर हे तुम्हाला सगळं करावंसं वाटतं. तुमच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजावर साहेबांसाठी असो. आणि आपण 7 दिवस ज्या पुराणाची कथा आपण ऐकत आहोत, विष्णू महापुराण, ते मालेगावातील एक ख्यातनाम कीर्तनकार, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध वक्ते हरिभक्तपरायण आमचे चेतन महाराज बोरशे येथे उपस्थित आहेत. मी मुद्दामून त्यांचं नाव मागं ठेवलं. त्याचं कारण असं आहे, कथा सुख करी. कथा म्हणजे माणसाचं जीवन हे कथेने सुधरत असतं. पहा, कथा जीवनामध्ये दुःख घालवते, कथा माणसाचं पाप घालवते, आणि कथा माणसाचं भाग्य उजळवते. अशी विष्णू पुराणाची कथा महाराजांच्या श्रीमुखातून तुम्ही ऐकत आहात. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अभंगाकडे ओळो. विठाला विठाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, लक्ष देऊन ऐका. अभंग 5 चरणाचा आहे. अभंग उपदेशपर प्रकरणातील आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची जर गाथा पाहिली, त्याच्यामध्ये 4092 अभंग आहेत, 100 प्रकरण आहेत, आणि प्रत्येक प्रकरणाचं महात्म्य सुद्धा वेगळं वेगळं आहे बरं का. वेगळं वेगळं आहे. कशाप्रमाणे तुम्ही म्हणताल महाराज, एकाच तुकोबारायांची मुखातून निघालेले शब्द ब्रह्म आहेत, तरी त्यांचा अर्थ का वेगळा, त्यांचा भाव का वेगळा, त्याचं सामर्थ्य का वेगळं? एकाच तुकोबारांच्या मुखातून निघालेले शब्द ब्रह्म आहेत ना, मग त्याचं कारण काय? त्याचं कारण ज्ञानोबारा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. ज्ञानोबारा बोलतात, अहो कुळा साखरे मालियाची, हे बांधले तरी एकाची रसाची, परी स्वाद गोडीचे आन आन जैसे. एकाच उसाच्या रसापासून काय बनली? बोलत चला, काय बनली? साखर बनली. आणि त्याच उसापासून काय बनला? गुळ बनला. गुळाचा भाव वेगळा, साखरेचा भाव वेगळा. गुळाची चव वेगळी, साखरेची चव वेगळी. गुळाचे गुणधर्म वेगळे, साखरेचे गुणधर्म वेगळे. एकाच उसाच्या रसापासून बनलेले हे 2 पदार्थ आहेत, पण त्यांचा भाव वेगळा, सामर्थ्य वेगळं, त्यांची चव वेगळी. तद्वत तुकोबारायांच्या मुखारविंदातून निघालेले हे शब्द ब्रह्म आहेत. प्रत्येकाचा भाव वेगळा, प्रत्येकाचा अर्थ वेगळा, प्रत्येकाचं सामर्थ्य सुद्धा वेगळं आहे. विठाला विठाला. काय सामर्थ्य आहे? तुम्ही म्हणता ना बाबा, एखाद्या तरी प्रकरणाचं आम्हाला सामर्थ्य सांगा ना तुकोबारायांच्या गाथेतील. ऐका, आंधळा पांगळा मुका बैरा जोगी नाटाचे अभंग आहेत, काल्याचे अभंग आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश आहे, धरणेकराला उपदेश आहे, त्याच्यानंतर जिजाबाईला उपदेश आहे. असे बरेचसे प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये बाळक्रीडा नावाचं एक प्रकरण आहे, त्याच्यामध्ये 100 अभंग आहेत, 900 चरणापेक्षा जास्त आहेत. ऐका, त्या बाळक्रीडा नावाचं प्रकरणाचं महत्व सांगतो पुढे चालतो. पहा, पूर्वीच्या काळामध्ये हे जे वारकरी पंढरपूरची वारी करायचे, आज तर एकादशीच आहे, जसं वद्य वारी आली की ज्ञानोबारांच्या दरबारामध्ये यायची, आणि शुद्ध वारी आली की भगवान पांडुरंगाच्या दरबारामध्ये चालत जायचं. ऐका,
मग अशा कालामध्ये 14-15 दिवसाच्या प्रवासामध्ये एखाद्या वारकऱ्याला रस्त्याने चालत असताना कधी अरण्यातून चालेल, कधी पावसातून चालेल, कधी चिखलातून चालेल, कधी डोंगरातून चालेल, चालता चालता एखाद्या वारकऱ्याला सर्पदंश झाला तर त्या वारकऱ्याने कधी डॉक्टरकडे नाही जायचं, कधी हॉस्पिटलमध्ये नाही जायचं, कधी दवाखान्यामध्ये नाही जायचं, कधी पान उतार्याकडे नाही जायचं. मग कुठं जायचं? त्यांनी आपल्याच पडशीमधला गाथा काढायचा, त्याच्यामध्ये बाळक्रीडा नावाचं प्रकरण काढायचं आणि देवादी देवा जगत्रये जीवा परियेसी केशवा विनंती माझी, हे 100 अभंग मात्र त्यांनी म्हणायचे. मग त्याला कोणताही सर्प चावू द्या, सर्पामध्ये नाना प्रकारचे सर्प आहेत, कोबरा आहे, हरणटोळ आहे, घोणस आहे, फुरशा आहे, मण्यार आहे. म्हणतात मण्यार नावाचा सर्प असा असतो, लांब असतो, जाड असतो, काळा कुट्ट असतो आणि त्याच्यावरती पांढरे पांढरे ठिपके असतात. असा सर्प जेव्हा आपल्याला दंश करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये 3 थेंब विषाचे सोडत असतो आणि आपल्याला मरायला 1च थेंब काफी असतं. पण असा जरी विषारी सर्पाने आपल्याला दंश केला आणि आपण जर तुकोबारायांच्या गाथेतील बाळक्रीडा नावाच्या प्रकरणाचं पारायण केलं तर त्या कितीही भयंकर विषारी सर्प असू द्या, त्याचं विष उतरल्याशिवाय राहत नाही, एवढं सामर्थ्य तुकोबारायांच्या गाथेचं आहे. वास्तविक एवढंच नाही तर तुकोबारांनी या संसाराला सुद्धा सर्पाचं रूपक केलेलं आहे. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विखार पांढरा, तुझसी अंतरे दातारा याची दावेदारा, तुझं नाटातलं प्रमाण आहे. ऐका, या संसाराला सुद्धा रूपक केलेलं आहे. या विकारांना सुद्धा ज्ञानोबारायांनी विकारांना सुद्धा कशाचं रूपक केलेलं आहे? सर्पाचं रूपक केलं आहे. 3ऱ्या अध्यायातल्या ओव्या पहा तुम्ही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारक जे हे देह दुर्गंधीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी ये. हे सगळे विकारच आहेत, पण यांना सुद्धा सर्पाचं रूपक केलेलं आहे. पहा, लक्ष देऊन ऐका. मग कोणाला कामरूपी सर्प चावतो, कोणाला क्रोध रूपी सर्प चावतो, कोणाला लोभ रूपी सर्प चावतो, कोणाला अहंकार रूपी सर्प चावतो. पण माझं असं म्हणणं आहे, गुरुवर्यांचं असं म्हणणं आहे, पण ज्याला कोणताही सर्प चावू द्या, पण त्यांनी तुकोबारायांच्या गाथेचा आश्रय घेतला, त्याला काम क्रोधादी विकारांची बाधा होत नाही, एवढं सामर्थ्य तुकोबारायांच्या गाथेचं आहे. आणि अशाच प्रकरणातील उपदेश नावाच्या प्रकरणातील हा अभंग आहे, त्याचं थोडं आपण चिंतन करू. विठाला विठाला. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, महाराज म्हणतात देव घ्या, देव घ्या, विरुक्ती करून घ्या म्हणतात. अहो, हा जो देव आहे, जो योग्याला प्राप्त होत नाही, जप्याला प्राप्त होत नाही, तप्याला प्राप्त होत नाही, अहो नव्हे नव्हे कोणालाच प्राप्त न होणारा देव मी तुमच्या दारामध्ये आला, आयता आणला, अहो तुम्हाला न पुसता न विचारता आणला. हे अभंगाचं पहिलं चरण आहे. 2ऱ्या चरणामध्ये या समाजाने सांगितलं, महाराज जो देवरूपी माल तुम्ही आम्हाला देत आहात, हा देवरूपी माल मला आता आम्हाला नको. म्हणे का नको? कारण हा देवरूपी माल जिथं चाटवला जातो ते चित्त आमचं भरून गेलं. हे अभंगाचं 2रं चरण. तुकोबाराय विचार करतात, हा समाज देव का नको म्हणतो आहे, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण एकच आहे की यांच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भावना राहिलेली नाही. हे अभंगाचं 3रं चरण. आणि तुकोबाराय पुन्हा विचार करतात, या समाजाला असं वाटत असेल देव घेण्यासाठी जास्त मोल द्यावा लागेल, पण तुकोबाराय म्हणतात नाही, याच्या मोबदल्यात तुम्ही मला 1 रुपया नाही, 8 आणे नाही, 4 आणे नाही, 1 फाटकी तुटकी सुद्धा, 1 पै सुद्धा देऊ नका. हे अभंगाचं 4थं चरण. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय अगदी लीनतेची भाषा वापरू लागले. कारण का? जेवढी मोठी माणसं असतात तेवढी विनम्रपणाची भाषा करत असतात. का करत असतात? तुकोबाराय बोलतात, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञानी ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. जेवढी मोठी माणसं असतात तेवढी विनम्रपणाची भाषा बोलतात. कशाप्रमाणे? ज्ञानोबारा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात चेतन महाराज, फळलिया तरुची शाखा. जसं डाळिंबाचे बाग आहेत, आंब्याच्या फांद्या आहेत, जसं त्यांना कैऱ्या लागल्यानंतर त्याच्या फांद्या अशा वरती होतात की नाही होतात? वरती नाही होत, खाली होतात. तसं महापुरुषांचं अंतःकरण अतिशय भक्तीने, ज्ञानाने, वैराग्याने परिपूर्ण झाल्यानंतर त्या अगदी विनम्रपणाची भाषा करतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात, दुबळा तुका
भावे विण उदारा देव घेतल्या रोण. म्हणून हे अभंगाचं शेवटचं चरण. विठाला विठाला कळाला का अर्थ तुम्हाला? पहिली गोष्ट मी तुम्हाला हे विचारतो, माझी भाषाच कळते का नाही? कारण तुमचं हे ह्या बाउंड्रीला तर आमचं त्या बाउंड्रीला गाव आहे. भाषा कळणं फार महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला मराठीत कळत नसेल तर साहेब मी हिंदीमध्ये बोलत चालेल का? हां चालेल ना. वा बरं झालं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज इस अभंग में कहते हैं. पण ऐका, आमची हिंदी थोडी अवघड आहे बरं का. आमची हिंदी फार वेगळी आहे. सांगतो थोडंसं लक्ष देऊन ऐका. तुमचं लक्ष नसल्यामुळे तुम्हाला माझी भाषा कळणार नाही. काय झालं, आम्ही एका खेडेगावामध्ये राहतो. करंज गव्हाण म्हणून आमची जन्मभूमी आहे. माझ्या जन्मभूमीमध्ये एक मुस्लिम समाजाचा मनुष्य एस.टी. महामंडळमध्ये ड्रायव्हर होता. मग दिवाळीसारखा सण आला आणि तो त्या साहेबांच्या डेपोतल्या साहेबांकडे गेला आणि हात जोडले, साहेब आता दिवाळीचा सण आला, आम्हाला सुट्टी पाहिजे. ते साहेब म्हटले, अरे तू मोमेडीन समाजाचा मनुष्य आहे, तुमच्यामध्ये दिवाळी साजरा करत नाही, म्हणून आमची जी लोक दिवाळी साजरा करतात त्यांच्या लोकांना सुट्टी देतो, आणि तुम्ही जेवढे मुस्लिम समाजाचे बांधव आहात मी तुम्हाला ईद सारख्या सणाला तुमच्या सगळ्या लोकांना सुट्टी देतो. आता तुम्ही ओव्हरटाईम ड्युटी करा, यांना सुट्टी देतो. मग त्या कालामध्ये त्या मोबिनील लोकांनी पूर्ण दिवाळीचा सण ओव्हरटाईम ड्युटी केली. ओव्हरटाईम ड्युटी म्हणजे काय, पूर्वीच्या कालामध्ये आपली बहीण तिच्या सासरीवरून घेऊन यायची, तुमची जी पत्नी असेल तिला तिकडं सोडून यायचा, असा तो 15 दिवसाचा कार्यक्रम चालू असतो. 15 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्याला ओव्हरटाईम ड्युटी झाल्यामुळे त्याचं पोट बिघडलं आणि त्याला मूळव्याध नावाचा रोग झाला. मग त्यांनी सांगितलं साहेबांना, साहेब मला आता काही बसणं होत नाही टेरिंगवर, मला सुट्टी दिली पाहिजे. साहेब म्हणले, आता तुला सुट्टीच देणार होतो उद्या, पण आजच देऊन देतो का, दिवाळीचा सणही संपला गेला. म्हणून साहेबांनी काय त्याला बोनस वगैरे तो दिला, पगार वगैरे दिला, आणि तो मनुष्य त्या बस स्टँड एस.टी. महामंडळच्या बसच्या बाहेर आला आणि त्याने खिशातून 1 रुपया काढला आणि त्यांनी त्या कॉईन बॉक्समध्ये टाकला. कॉईन बॉक्स माहिती आहे ना, 59 सेकंद त्याच्यामध्ये चालायचे. त्याने तिथं फोन लावला आणि घरी त्याच्याकडे ते नोकियाचं छोटंसं मोबाईल होता. त्याने घरी फोन लावला, त्याच्या बायकोने उचलला. तिने सांगितलं, का हो म्हटले, घरी येत आहेत का? म्हणे हो येतो आहे, थोडंसं मला जेवायला चांगलं करून ठेव, माझी थोडी तब्येत बरी नाही म्हणले. पण त्याला वांग्याची भाजी खूप आवडायची कृष्णा महाराज. मग त्याच्या बाईला असं वाटलं, आता गोहो यावा गावा, ऐसे नवस करी आवा. आता हा नवसाने नवरा येतोय आपल्या घरी, म्हणून तिने त्याला आवडणाऱ्या सगळ्या भाज्या बनवल्या, सगळे पदार्थ बनवले. काय काय बनवलं, त्याला वांग्याची भाजी खूप आवडायची साहेब. त्याला आता आमच्या खानदेशामध्ये वांगे खूप चालतात, म्हणून तिने तळलेले वांगे, तुपातले वांगे, वांग्याचं भरीत, वांग्याचा शिरा, वांग्याचा हलवा. तुमच्याकडे होतो वांग्याचा हलवा? तुम्ही मानात हलवतात का? पाणी नका सुटू देऊ बरं का, हे एकादशी आहे, आज तरी नका सुटू देऊ. असे वांग्याचे पदार्थ बनवले आणि पदार्थ बनवल्यानंतर हा घरी पोचला. घरी पोचल्यानंतर त्या दिवशी योगायोग शनिवारच होता, म्हणून त्यांच्यामध्ये शुक्रवारी आंघोळ करतात, म्हणून त्याने ते नमाज वगैरे पाळला आणि त्याने सांगितलं, आण मला जेवायला. जेवायला आण म्हटल्यानंतर तिने ते संपूर्ण वांग्याच्या भाज्या त्याच्यासमोर ठेवल्या, भाकरी ठेवल्या, चपात्या पोळ्या वगैरे ठेवल्या, ठेचा ठेवला आणि तिने सांगितलं, बसा आता जेवायला. त्यांच्यामध्ये काही असे वेगळे ताटं नसतात. महाराज एका ताटामध्ये, टाळकरी वेगळ्या ताटामध्ये, असं त्यांच्यात नसतात. सासूबी त्याच ताटात, त्यांचा काजी त्याच ताटात, बायको पण त्याच ताटात, मुलगा पण त्याच ताटात, येणारा जो अतिथी आहे, जो पाहुण आहे, तो सुद्धा त्याच ताटामध्ये असतो. आणि मग तो बसला जेवायला बसल्यानंतर ते सगळे वांग्याचे पदार्थ पाहिले. त्याने हात जोडले बायको समोर, मला हे वांग्याचे पदार्थ चालणार नाही, या वांग्याच्या भाज्या चालणार नाही. तिने सांगितलं, का बरं? तुम्हाला तर खूप वांगे आवडतात, तुम्हाला वांगेच आवडतात नाही, वांग्याचा देठ सुद्धा तुम्हाला आवडतो, एवढे तुम्हाला वांगे आवडतात. मग त्याने सांगितलं, मला हे वांग्याचे पदार्थ का चालणार नाही, तर मुझे बवासीर हो गया. बोले बवासीर? बवासीर म्हणजे काय? मला मूळव्याध झालेला आहे आणि मूळव्याधाला ते चांगलं औषधच आहे म्हणे. मग त्याला 2 मुलं होते, असे छोटे छोटे. ते मुलं अंगणामध्ये खेळत होते घरासमोर. त्यांच्या आईने आवाज दिला, बेटा दिलशान, बेटा आलिशान. ते दोन्ही मुलं असे धावत पळत आले. पा कसा येतोय तो, त्याच्याकडे पहा, असं धावत पळत यायला. योगायोगच असतं तू बी. असा धावत पळत त्याच्या आईसमोर उभा राहिला. आईने सांगितलं, बेटा दिलशान, हे वांग्याची भाजी घेऊन जाय तुझ्या मावशीच्या इथे, आणि तुझ्या मावशीने काय दुसरी भाजी केलेली आहे ती घेऊन ये,
आणि तो घेऊन जात असताना तो बांधाने चालला होता. बांधाने जात असताना त्याच्या आईने आवाज दिला, बेटा दिलशान लवकर जाईन, लवकर पळत ये, तुझे वडील जेवायला बसलेले आहेत. आणि मग तो मुलगा तिथे त्याच्या मावशीच्या इथे गेला, मावशीला हात जोडल्या, मावशी माझ्या वडिलांनी ही वांग्याची भाजी खायची नाही, म्हणून तुमच्या इथे काय बनवली असेल ती मला द्या आणि ही माझी भाजी घेऊन घ्या. मग त्याने ती वांग्याची भाजी तिथे दिली आणि तिकडून भाजी घेऊन येत असताना तो बांधाने येत होता. तुमच्याकडे बांधा आहेत का काका? बांधा आहेत ना? आमच्याकडे त्याला त्या बांधाला बन्या म्हणतात बरं का. मग इकडे बांध म्हणत असतील. तो बांधाने चालत होता. त्याच्या आईने सांगितलं, बेटा दिलशान अरे पळ पळ लवकर ये, म्हणून तो दिलशान पळू लागला. पण ऐका, पळता पळता काय झालं, लक्ष देऊन ऐका. त्याच्या उजव्या पायाचा अंगठा डाव्या पायाच्या पॅन्टीच्या पखाड्यामध्ये, त्याला कोणती पॅन्ट म्हणतात चेतन महाराज? कोणती पॅन्ट म्हणतात हो? अहो म्हणा ना लांडी पॅन्ट. भर दिवसा तर आपल्या आई बहिणीच्या आबरू लुटायला लागले तुम्ही, आता लांडी पॅन्ट म्हणायला सुद्धा घाबरता. अशा लांडी पॅन्ट मध्ये त्याचा पाय अडकला आणि तो त्या सचिन महाराज तो त्या बन्नीवरती असा आपटला गेला. हा एवढाच आपटला. आणि त्याच्यानंतर त्याची वाटी एकीकडे, ती भाजी एकीकडे, त्याला खूप लागलं आणि तो रडत रडत त्याच्या आईजवळ आला. आणि आईजवळ आल्यानंतर तो म्हणू लागला, त्याची आई म्हणते, बेटा दिलशान क्या हुआ? आता पावर का आमच्याकडची हिंदी कशी आहे. आणि मग तो दिलशान म्हणतो, मा भागते भागते गयान धपकनी आपट्या, वाटी भी फुट्यान कालवण भी सांड्या. त्याची आई म्हणते, बेटा दिलशान तुझी कुछ लाग्या? मा लाग्या नाही लेकिन बहुत वरखड्या बोले. ही आता आमची हिंदी आहे. सांगू का हिंदी दादा? विठाला विठाला एवढ्याने अभंगाचा अर्थ झाला असं नाहीये. तुकोबारा म्हणतात देव घ्या देव घ्या. पण प्रश्न असा आहे, तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्हाला कोणी विचारलंय तुम्ही देव घ्या का म्हणतायत? कारण तुमचा गाथा आम्ही वाचलेला आहे. तुम्ही गाथ्यामध्ये सांगितलं आहे की विचारल्याशिवाय सांगू नये. शांतीब्रह्म एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, सद्गुरु तेन प्रार्थिता शिष्या करीन पुसता, ज्ञान सांगू नये सर्वथा सांगे तो तत्वता गुरु मूर्ख. भगवान सुद्धा गीतेमध्ये हेच सांगतात, इदंतेना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशु सृषवे वाच्यम न च माम योभ्य सूयते. की अर्जुना तुला जे इति गुह्यतमम शास्त्र मी जे सांगितलेलं आहे ते कोणाला सांग आणि कोणाला सांगू नकोस. जो तपस्वी नाहीये, जो माझा भक्त नाहीये, जो सांगण्याची ऐकण्याची इच्छा नाहीये आणि जो वक्त्याचे दोष पाहतो, आशाला माझं गुह्यतम ज्ञान सांगू नको. तरी सुद्धा तुकाराम महाराज देव घ्या का म्हणतात? हा एक पहिला प्रश्न आहे. तुकोबारांना समाजाने विचारलं, महाराज का हो? तुमचा एक आम्ही अभंग वाचलेला आहे, अभंग लक्ष देऊन ऐका. एखाद्या मनुष्याला जर थंडी वाजत असेल तर अग्नी असं म्हणत नाही की माझ्याकडे ये, माझ्याकडे जवळ बैस, मी तुला थंडी वाजू देणार नाही. अग्नी हा पाचारी कोणाशी साक्षी पे, हिवे तोची दावे जाऊन या. म्हणजे ज्याला थंडी वाजली तो अग्नीजवळ जाणारच आहे. उदक काय म्हणे याहो मज प्यावे, तृषितो तो धावे शेवावया. असं म्हणतं का फ्रीजचं पाणी, जारचं पाणी, त्याच्यामध्ये एखादी बिस्लरी असं म्हणते का दादा तुम्हाला फार तहान लागलेली आहे म्हणून तुम्ही मला प्या, असं म्हणतं का? नाही. पण ज्याला तहान लागली तो मनुष्य त्या पाण्याजवळ गेल्याशिवाय राहत नाही. ऐका अजून दुसरं उदाहरण तुकोबाराय सांगतात. कापड दुकानामध्ये भरपूर कापडा असतात, पण ते कापड दुकानातले कापड असं म्हणतात का, हो दादा या मला नेसा, हो ताई माझी मी फार भारी सुंदर साडी आहे मला घेऊन जा, असं म्हणते का ती साडी? नाही. पण ज्याला गरज आहे तो त्या कापड्याकडे गेल्याशिवाय राहत नाही. मग तद्वत तुकोबारायण म्हणतात, अहो ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे तो मात्र देवाकडे गेल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही जगाला का म्हणतात देव घ्या? हा एक पहिला प्रश्न आहे. त्या प्रश्नाच्या आपण उत्तर देऊ. नंतर राहिलीच वेळ तर दुसरी शंका करू. विठाला विठाला. समाजाने जरी तुकोबारांना विचारलं नाही, पण तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी दया आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, हेत
काय सुंदर महाराज. असं म्हटलं गेलेलं आहे साहेब. एखादा गायक, एखादे क्लासिकल संगीतकार जेव्हा गातात ना, तेव्हा त्यांच्या गाण्याचा परिणाम या समाजावर होत असतो, आपल्या चित्तावर होत असतो. एखादा रागी मनुष्य जेव्हा गायन करत असतो, रागी जब गाय राग को तब रोगी को मिलो आराम. एखाद्या मनुष्याला डायबिटीजचा त्रास असेल, एखाद्या काहीतरी शरीरामध्ये व्याधी असेल, पण त्यांनी जर लक्ष देऊन जर गायन ऐकलं तर त्याच्या व्याधीचा, त्याच्या शरीरामध्ये जी पीडा आहे त्या पीडेचा सुद्धा त्याला विसर पडत असतो. एवढी संगीतामध्ये ताकद आहे. संगीत शक्ती है ईश्वर की, हर स्वर में बसा है राम. रागी जब गाय राग को तब रोगी को मिलो आराम. एवढी ताकद संगीतामध्ये आहे. आणि ते संगीत काय शिकून येत नसतं, ते संगीताची देण सुद्धा देवानीच द्यावी लागत असते. तुकोबाराय बोलतात, मी नाही बोलत. गायनाची रंगी शक्ती अद्भुत आहे अंगी. आणि पुढे काय म्हणतात, हे तो तुमचे देवा. ही देवाने दिलेली देण असते. असो माझा विषय असा चालू होता की संतांच्या अंतःकरणामध्ये या समाजाविषयी दया आहे. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. किंवा भूतांची दया हे भांडवल संता, आपुले ममता नाही देही. ज्ञानोबाराय उदाहरण देतात की मायवनी पापी उघडी केली विपाई, ते नेसल्या विन पाही शिष्टोदैसा. किंवा चिखली रुतलिया गाय धड धाकड न पाहे, जो तेचीची अगलानी भोय काल्ला बुल्ला. एखादी गाय चिखलामध्ये फसावी आणि एखाद्या सज्जनाने त्या गायीला पाहावं. तो सज्जन विचार करतो, या गायीला जर मी बाहेर काढलं नाही तर ही गाय चिखलात फसून मरेल. म्हणून चार चौघांना आवाज देतो, चला रे बाबा हो, त्या गायीला आपण काढू. याचं नाव काय आहे? दया. ज्ञानोबारा म्हणतात की मायवनी पापी. एका श्रीमंताच्या मुलीचं लग्न झालं. ती माहेरी आली आणि सांगू लागली, वल्लांना आता मला जायचं आहे, 4-8 दिवस मी राहिलेली आहे. तेव्हा ती निघालेली आहे, पण एकटीच निघाली, बरोबर कोणी नव्हतं. जाताना तिला जंगल लागलं. जंगल लागल्याबरोबर एका गृहस्थाने तिला पकडलं. आणि जेव्हा तिला पकडल्याबरोबर तेवढ्याच्या दुसऱ्या माणसाने सज्जनाने पाहिलं आणि त्याने आवाज दिला, बाई घाबरू नको, तुला सोडवण्याकरता मी आलो. बोला, त्या बाईने आवाज दिला का? त्याला आवाज नाही दिला. पण त्याला माहिती आहे, आपण जर हिला सोडवलं नाही तर हिला मार खावा लागेल, हिचं सोनं नाणं घेऊन जाईल. तद्वत या समाजाला काळरूपी चोर झोडत असतो. किती झोडतो? त्याला 1 अन 2 दिवस नाही, मारिते, तोडीते, झोडीते, निष्ठुर. मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, 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 मारिती झोडीती